यानंतर पुढची बातमी पुण्यातली आहे, कारण पुण्यामध्ये एका दिवसामध्ये कोरोनाचे तब्बल 104 पॉझिटिव्ह रुग्ण आढळलेत आणि दिवसभरामध्ये कोरोनाच्या 4 रुग्णांचा मृत्यूही झालाय। पुण्याच्या नायडू रुग्णालयामध्ये कोरोनाच्या 667 रुग्णांवर उपचार सुरू आहेत। ससूनमध्ये 25 रुग्ण तर इतर रुग्णांवर खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। त्यामुळे पुण्यात एकूण कोरोना बाधितांचा आकडा 876 झालेला आहे। तर मुंबईतील प्रतिबंधित क्षेत्रांच्या संख्येमध्ये झपाट्याने वाढ होते। प्रतिबंधित क्षेत्रांची संख्या 1000च्या जवळ पोहोचलेली आहे। भायखळा, कुर्ला, अंधेरी, लोअर परेल अशी एकूण 930 प्रतिबंधित क्षेत्र आता घोषित करण्यात आलेली आहे। त्यामुळे मुंबईतला धोका दिवसेंदिवस वाढतोय। त्यामुळे 3 मे नंतरही मुंबईतलं लॉकडाऊन जैसे थे राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे। तर नाशिक जिल्ह्यातला हॉटस्पॉट असलेल्या मालेगावात कोरोनामुळे आणखी दोघांचा मृत्यू झालाय। आता मालेगावातली कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 11 वर पोहोचली आहे। दरम्यान जिल्ह्यामध्ये कोरोना बाधितांचा आकडा 130 वर गेलाय। त्यामध्ये एकट्या मालेगावात 116 कोरोना बाधित आहेत। तर नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये कोरोनाचे 4 पॉझिटिव्ह रुग्ण आढळलेले आहेत। मालेगावमधली परिस्थिती हाताळण्यासाठी सीआरपीएफ तैनात करण्यात यावा अशी मागणी धुळ्याचे खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांनी केली आहे। दरम्यान त्यांनी मुख्यमंत्री आणि राजेश टोपेंकडे मालेगावकडे लक्ष देण्याची मागणी सुद्धा केली, परंतु या मागणीकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केलाय। केंद्रीय पथकाने मालेगावमध्ये येऊन पाहणी करावी असंही भामरे यांनी सुचवलेलं आहे। यावेळेला पोलिसांवर झालेला हल्ला निंदनीय असल्याचं म्हणत त्यांनी निषेध नोंदवला। पोलिसांवर जो आता हल्ला झाला जमावाचा तो अतिशय निंदनीय आहे आणि त्याचा मी निषेध करतो। मी 15 दिवसापूर्वी जी शंका व्यक्त केली होती, जेव्हा मालेगावचा फक्त एकच रुग्ण पॉझिटिव्ह होता, त्याच वेळी मी मुख्यमंत्र्यांनाही पत्र लिहिलं होतं, गृहमंत्र्यांनाही कळवलं होतं की ताबडतोब मालेगावकडे लक्ष द्या। मालेगाव हा भविष्यातला हॉटस्पॉट होणार आहे आणि मोठ्या प्रमाणात पॉझिटिव्ह होणार आहे आणि आज ते खरंच ठरलं। आज 103 पॉझिटिव्ह आहे, हे ऑफिशियली 103 आहेत, परंतु माझा दावा आहे की मालेगावला मोठ्या प्रमाणात याच्यापेक्षा जास्त पॉझिटिव्ह असतील। आणि मालेगावमध्ये सुरुवातीच्या काळात प्रशासनाचं अतिशय दुर्लक्ष आणि स्थानिक नेते आणि जनतेचं असहकार्य याच्यामुळे ह्या मोठ्या प्रमाणात कोरोनाचा फैलाव झालेला आहे। माझी केंद्राकडे मागणी आहे की मालेगावमध्ये सीआरपीएफ पाठवा आणि केंद्राची टीम जी मुंबईला धारावीला आलेली आहे ती मालेगावला आणा। तर पुणे शहरामध्ये पूर्व भागात कोरोनाचे हॉटस्पॉट आहेत। झोपडपट्ट्यांची मोठ्या प्रमाणावर गर्दी आहे आणि त्यामुळे या भागात हात धुण्यासाठी बेसिन आणि हँडवॉशची नितांत गरज होती। त्यातही बेसिनला हात न लावता जर हात धुतले गेले तर क्या बात आहे। स्वारगेट पोलिसांनी सैन्य दलाने बनवलेल्या पोर्टेबल बेसिनची माहिती त्यांना मिळाली आणि त्यांनी तशी 12 पोर्टेबल बेसिन बनवून झोपडपट्ट्यांमध्ये लावली आहेत। ही बेसिनची संख्या अधिक वाढवली जाणार आहे, जेणेकरून झोपडपट्ट्यांमध्ये राहणाऱ्यांना सारखे हात स्वच्छ ठेवता येतील। त्यासाठी मुकुंद भवन ट्रस्टने पोलिसांना मदत केली आहे। कसं बनवण्यात आलेलं आहे हे पोर्टेबल बेसिन बघूया। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र लॉकडाऊन असतानाही अनेक जण विनाकारण घराबाहेर फिरतात। त्यामुळे लोकांनी घराबाहेर पडू नये यासाठी पोलिसांनी अनोखी शक्कल लढवली आहे। काय केले पोलिसांनी बघा। கேமரால பாக்க முடியல, உள்ளுக்குள்ளே கால் தூக்கி பாட்டு
தாண்டி பழக்கம் இல்லையே. Kagayan manare, sanggit kali bare, pangginakilini,